दमानियाबाई पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसतंय आणि नेहमीप्रमाणे बोचऱ्या भाषेत कुणाचा ना कुणाचा पर्दाफाश करायला त्यात तयार आहेत। पण एक गोष्ट लक्षात आली आहे का, महाराष्ट्रात कधीही एखादं वादग्रस्त प्रकरण समोर आलं की सोशल मीडियावर सगळ्यात पहिले कोण ट्रेंड करते, तर त्या आपल्या धडाधडीच्या अंजली दमानिया। जनतेच्या न्यायाची, सत्याच्या लढ्याची बोडक्याने जबाबदारी घेत अपंग राजकारणाला ट्रेंड ती सेट करते। मात्र विषय निवडताना त्या एखाद्या फॅशन ट्रेंड प्रमाणेच निवडतात। सिलेक्टिव्ह कलेक्शन बाहेर काढतात की काय हा प्रश्नच आहे। आज पंकजा मुंडेवर रोस्ट, उद्या अजित पवारांवर, पण बाकी काही प्रकरण सोयीस्करपणे दुर्लक्षित का करतात त्या? ही निवडक अँगल ऍक्टिव्हिजम सिस्टम या व्हिडिओतून फुल ऑन अनपॅक करणार आहोत। कारण महाराष्ट्रात प्रश्न संपले आहेत का, की चर्चेत राहायचंय म्हणून निवडक आंदोलन करायचे की काय, जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। फुल ऑन ट्रेंडिंग अंजली दमानिया पुन्हा एकदा मीडिया लाईमलाईट मध्ये आल्या, कारण यावेळी मुद्दा आहे पंकजा मुंडेच्या बाबतीत। पंकजाच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येनंतर दमानियाबाईंनी पुन्हा एकदा आवाज उठवला आणि सगळीकडे हेडलाईन्स तयार झाल्या। अंजली दमानियांनी पंकजा मुंडेवर जोरदार आरोप केले की त्यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवेंच्या आत्महत्येनंतरही पंकजा मुंडे तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये का गेला नाहीत। त्यांनी पालवे परिवाराला मदत करणे, पोलिसांशी बोलणे आणि अंत्यविधीला उपस्थित राहणे हे गरजेचे होते, परंतु त्या या जबाबदारीपासून दूर होत्या। या प्रकरणाचा राजकारणाशी संबंध असल्याचे म्हणत दमानियांनी पंकजाला प्रश्न विचारले की त्यांच्या आडनावाच्या लोकांना मदत का केली नाही। त्यांनी असा देखील इशारा दिला की धनंजय मुंडे यांना चपलांचा हार घालून संतोष देशमुख खून प्रकरणातील क्रूरतेला न्याय देण्याची मागणी केली पाहिजे, कारण अशा लोकांची निवडणूक होणे महाराष्ट्रासाठी चांगले नाही। दमानियांची ही भूमिका प्रचंड आक्रमक होती। त्यांनी न्यायासाठी कठोर आवाज तर उठवला, पण खरा सवाल असा की दमानियाबाई हा आवाज नेमका वेळेनुसार उचलतात का? हा सगळा फक्त ट्विटरवरील टायपिंग गेम आहे का? हा एक प्रश्नच आहे। आता बघा ना, महाराष्ट्रात किती गंभीर प्रकरण झालीत। मालेगाव मधल्या त्या 4 वर्षाच्या मुलीच्या हत्येचं उदाहरण घ्या। तेव्हा मात्र या सगळीकडे सोशल मीडिया सेनानी अगदी गप्प होते। ना ट्विट, ना फेसबुक पोस्ट, ना प्रेस कॉन्फरन्स। पण जसं कुठे बीजेपीचा विरहित कोणीतरी सापडला की लगेच थेट रोस्ट सुरू होतं असं वाटतं। बीजेपी सोडली की सगळे दोषी आणि विरोधक असतील तर पूर्ण माफी, म्हणजे काय? महाराष्ट्रातील बाकी प्रॉब्लेम्स बीजेपीच्या सीमा संपल्या की सुटतात का? की दमानियाबाईच्या ऍक्टिव्हिजमचा फिल्टर बटन तेव्हाच ऑन होतो जेव्हा टार्गेट ठरलेली लोक वेगळ्या पक्षात असतात। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आठवतंय ना, तेव्हाही दमानिया खूप गप्प होत्या। मेडिकल फील्ड मधल्या भ्रष्टाचाराबाबत सगळीकडे चर्चा चालू होती, पण आपल्या बाईंनी तोंड उघडलंच नाही। म्हणजेच निवडक विषयांवर बोलायचं हे ठरवलंय। म्हणजे राजकारणात सगळे खेळाडू घेतलेले असतात, पण दमानिया यांच्या कमी केसेसमध्ये कमबॅक म्हणजेच एकदम ट्विटर वादळ। पहिली लाईन, मी गप्प बसणार नाही। दुसरी लाईन, भीती कुणाचीच ठेवत नाही। आणि मग मीडिया हेडलाईन तयार होतात, पण नंतर काहीच निष्कर्ष नाही, ना पुरावे, ना न्याय, फक्त आवाज आणि वाद। एकेकाळी अँटी करप्शन चळवळीत उज्ज्वल चेहरा असलेल्या अंजली दमानिया यांनी स्वतःची ओळख आता राजकीय रोस्टरमध्ये बदलून टाकली आहे असंच वाटतं। आज पंकजा मुंडे, उद्या अजित पवार, परवा कुणी दुसरा। मुद्द्यावर स्थिर राहण्यापेक्षा ट्रेंडवर स्वार होऊन ट्विट करायचं, कॉन्फरन्स घ्यायच्या, इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि कॅमेरा समोर यायचं जणू मिशनच ठरलंय त्यांचं। ब्रेकिंग न्यूज पेक्षा ब्रेकिंग सायलेन्स करायचं असतं त्यांना। पण निवडक ब्रेकिंग करणं जोपर्यंत चर्चेचा विषय सत्ताधारी बीजेपीशी निगडीत नसेल तोपर्यंत त्या शांत असतात। प्रत्येक राजकीय व्यक्तीवर प्रश्न विचारणं गरजेचं आहे, पण सर्वांवर एक समान तोल असायला हवा ना। मग त्या मालेगावच्या मुलीच्या न्यायासाठीही तीव्र आवाज हवा होता। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणातही तितकीच तिरीमिरी दिसायला हवी होती। पण दमानियाबाईचं सिलेक्टिव्ह अँगल्स पाहून लोक विचारतात, मुद्दे की मथळे? राजकारणात स्थैर्य हवं, पण त्याहून महत्वाचं म्हणजे विश्वास। जेव्हा समाजातील अन्यायावर बोलण्याचा दावा केला जातो तेव्हा पक्षपाती टोपी घालून चालत नाही।
मग ती टोपी कुणाचीही असे ना. आता पाहूया पुढचं पान. दमानियाबाईचा पुढचं ब्रेकिंग ट्विट कोणावर असणार आहे, कारण महाराष्ट्रात बातम्या तर संपत नाहीत, फक्त त्या निवडक लोकांबद्दलच्या प्रतिक्रिया संपतात. आणि ती सवय आता लोकांना चांगलीच लक्षात आली आहे. असं पाहायला गेलं तर अंजली दमानियांचं काही निवडक गोष्टींवर भाष्य करणं रणनीती कायमस्वरूपी महाराष्ट्रातील राजकारणाची एक रंगतदार मौलाचा दगड आहे. परंतु जर सभ्य चर्चा आणि सर्वसमावेशक न्याय हवे असतील तर निवडून वादातून बाहेर पडायला हवं, कारण फक्त एका बाजूवर आवाज उठवून इतर सत्य आणि पीडा गप्प राहतील तर समाजाचा न्याय होणार नाही. म्हणूनच या सर्व धक्कादायक घटनांवर तितक्याच प्रामाणिकपणे वाटचाल हवी. आणि दमानियाबाईचं निवडक ट्रेंडिंग रोस्टमध्ये थांबून न राहता महाराष्ट्रातील प्रत्येक वर्ग आणि घटनांसाठी समान आवाज सहकार्याने उठवून घेतला पाहिजे. हीच खरी बदलाची सुरुवात होईल, कारण शिवाय हे सगळं केवळ सोशल मीडियावर वादळ निर्माण करणारा शो होऊन राहील. खरा न्याय तर दूरच राहील. हे असं फुल ऑन ट्रेंड नाटक पाहून प्रश्न पडतो, आवाज वाढवावा पण भावार्थ विसरू नका. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.